नमस्कार, स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत फेब्रुवारी महिन्यातील, तर ते प्रश्न आपण अगदी वन लायनरच्या स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. डॅश डॅश हे महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे दांडपट्टा. आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यशास्त्र म्हणून काय जाहीर करण्यात आलेलं आहे, तर दांडपट्टा. आपल्या महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री जे आहेत सध्या सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केलेली आहे. सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री तर आहेतच, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत आणि मत्स्य व्यवसाय मंत्री देखील आहेत. कोण? सुधीर मुनगंटीवार. आणि यांनीच हे घोषणा केलेली आहे. कोणती? आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यशास्त्राची. आता दांडपट्टा हे जे आपल्या महाराष्ट्र राज्याने राज्यशास्त्र जाहीर केलेलं आहे, तर आपलं महाराष्ट्र राज्य देशातील म्हणजे आपल्या भारतातील पहिलं राज्य ठरणार आहे राज्यशास्त्र जाहीर करणारं. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र सरकारतर्फे कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. याचं उत्तर आहे महाराणी येसूबाई. आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे महाराणी येसूबाई यांची जी समाधी आहे तर त्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे डॅश डॅश वे राज्य ठरले आहे. उत्तर आहे याचं तिसरे. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारं आपल्या देशातील झारखंड हे कितव्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे, तर तिसऱ्या क्रमांकाचं. आपल्या देशामध्ये जातीनिहाय जनगणना सुरू करणारं पहिलं राज्य होतं बिहार, त्यानंतर दुसरं राज्य होतं राजस्थान आणि तिसरं राज्य बनलेलं आहे आता झारखंड. आता झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या चंपाई सोरेन आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 4. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे. उत्तर आहे सिनी शेट्टी. मिस वर्ल्ड 2024 ही जी स्पर्धा होणार आहे आपल्या भारतामध्ये, तर यामध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व कोण करणार आहे, सिनी शेट्टी. प्रश्न क्रमांक 5. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत 167 देशांच्या यादीत डॅश डॅशव्या क्रमांकावर आहे. याचं उत्तर आहे 46व्या. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकामध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावरती आहे, 46व्या क्रमांकावरती. 167 देशांची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि याच निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे नॉर्वे. पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे, तर नॉर्वे. प्रश्न क्रमांक 6. भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार डॅश डॅश यांनी स्वीकारला आहे. उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी. आपले सध्या व्हाईस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ कोण बनलेले आहेत, तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. सध्या आपल्या भारतीय लष्कराचे प्रमुख किंवा भारतीय भूदलाचे 29व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे. आणि आपण लष्कर दिन कधी साजरा करतो, तर 15 जानेवारी रोजी. 15 जानेवारी हा जो दिवस आहे, तर हा दिवस आपण दरवर्षी भारतीय भूदल दिन किंवा भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 7. 14व्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे नवी दिल्ली. 14व्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, तर नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8. 3 दिवसीय नागी पक्षी महोत्सव डॅश डॅश राज्यात सुरू झाला आहे. याचं उत्तर आहे बिहार. बिहार राज्यातील जमुई या ठिकाणी 3 दिवसीय नागी पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. इस्रोने डॅश डॅश या हवामानविषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. याचं उत्तर आहे INSAT 3DS. इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून या INSAT 3DS हवामानविषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. आणि या हवामान उपग्रहाचं जे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे, तर ते GSLV F-14 या रॉकेटद्वारे करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव डॅश डॅश येथे सुरू झाला आहे. याचं उत्तर आहे पोखरण, राजस्थान. राजस्थान राज्यातील पोखरण या ठिकाणी आपल्या भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश येथे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे पारनेर. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पारनेर या ठिकाणी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 12. आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद डॅश डॅश देशाच्या संघाने जिंकले आहे. याचं उत्तर आहे भारत. आपल्या भारतीय महिला संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलेलं आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये आपल्या भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकलेलं आहे. या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारतीय महिला संघाने थायलंडच्या संघाचा पराभव केलेला आहे. आणि ही जी स्पर्धा आहे, तर ही स्पर्धा नुकतंच मलेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? मलेशिया या देशामध्ये. आणि अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारतीय महिला संघाने
थायलंडच्या महिला संघाचा पराभव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी डॅश डॅशांची निवड झाली आहे. याचं उत्तर आहे प्रबोवो सुबियांतो. इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? प्रबोवो सुबियांतो यांची. यांच्या अगोदर इंडोनेशिया देशाचे राष्ट्राध्यक्ष होते जोको विडोडो. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा बेट देश आहे बघा, आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून इंडोनेशिया हा जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. इंडोनेशिया देशाची राजधानी आहे जकार्ता आणि राष्ट्रीय चलन आहे इंडोनेशियन रुपिया. आग्नेय आशियातील पहिली हायस्पीड रेल्वे जी आहे तर ती नुकतंच इंडोनेशिया देशामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. भारताची धावपटू ज्योती याराजीने आशियाई इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धेत डॅश डॅश पदक जिंकले आहे. याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोण जिंकलेलं आहे? तर आपल्या भारताची धावपटू ज्योती याराजीने. प्रश्न क्रमांक 15. आंतरजातीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ डॅश डॅश जिल्ह्यात सुरू करण्यात आले. याचं उत्तर आहे सातारा. आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नाच्या नंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुरक्षित निवारा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील पहिलं सेफ हाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 16. सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार डॅश डॅश राज्याला मिळाला आहे. याचं उत्तर आहे केरळ. सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? केरळ राज्याला. प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे. याचं उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्याने नुकतंच स्वयं ही योजना सुरू केलेली आहे. ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या नवीन पटनायक आणि राज्यपाल आहेत रघुवर दास. प्रश्न क्रमांक 18. सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्यात किलकारी योजना सुरू करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र आणि गुजरात. आपल्या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी नुकतंच किलकारी योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 डॅश डॅश राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे राजस्थान. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 20. पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल्स मीटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? याचं उत्तर आहे राजीव चंद्रशेखर. पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल्स मीटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते. प्रश्न क्रमांक 21. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 15 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस जो आहे तर तो दरवर्षी 15 फेब्रुवारी साजरा केला जातो. आणि आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक कर्करोग दिन जो आहे तर तो दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लक्षात आला ना? 4 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 15 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक बाल कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे 2023 साठी तर तो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतात नोबेल पुरस्कार इतका सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. म्हणजे साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार. आता कवी गुलजार जे आहेत तर यांचं खरं नाव आहे संपूर्ण सिंह कालरा. प्रश्न क्रमांक 23. देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी डॅश डॅश येथे सुरू करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ठाणे. ठाणे या ठिकाणी देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि भारत विकास ग्रुप यांच्यामध्ये करार झालेला आहे. आणि त्यानुसार आपल्या देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी जी आहे तर ती ठाणे या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 24. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. याचं उत्तर आहे ज्ञानेश्वर मुळे. आपल्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे. 2012 सुरुवातीला आपण बघितलेलं आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. कधी? 2012 आणि आता याचाच पाठपुरावा करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने आता ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे सायरस पुनावाला. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार जो आहे तर तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सायरस पुनावाला यांना. प्रश्न क्रमांक 26.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे डॅश डॅश येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे जुन्नर. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जुन्नर या ठिकाणी हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 27. UAE मध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत विशेष आमंत्रित डॅश डॅश हा देश आहे? याचं उत्तर आहे भारत. UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये जी 11व्या क्रमांकाची जागतिक सरकार शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान. या परिषदेमध्ये विशेष आमंत्रित देश कोणता होता? आपला भारत देश. प्रश्न क्रमांक 28. जागतिक जल पुरस्कार 2023-24 अंतर्गत डॅश डॅश या शहराला जल योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे नोएडा. जागतिक जल पुरस्कार 2023-24 अंतर्गत कोणत्या शहराला जल योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर नोएडा या शहराला. प्रश्न क्रमांक 29. डॅश डॅश या फळाला आसामच्या राज्य फळाचा दर्जा मिळाला आहे? याचं उत्तर आहे काजी नेमू. आसामचे मुख्यमंत्री जे आहेत सध्या हिमंता बिस्वा शर्मा यांनी ही घोषणा केलेली आहे. कोणती? निंबू वर्गीय जे फळ आहे काजी नेमू, तर याला आसाम राज्याचं राज्य फळ म्हणून आता घोषित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30. तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन डॅश डॅश येथे होणार आहे? याचं उत्तर आहे नागपूर. तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? नागपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 31. ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षात डॅश डॅश हा पक्ष प्रथम क्रमांकावर आहे? याचं उत्तर आहे भाजपा. ADR संस्थेच्या अहवालानुसार आपल्या देशामध्ये देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षामध्ये प्रथम क्रमांकावरती कोणता पक्ष आहे? भाजपा हा पक्ष. प्रश्न क्रमांक 32. भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारी डॅश डॅशव्या स्थानावर घसरण झाली आहे? याचं उत्तर आहे 117व्या स्थानावरती. आपल्या भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीमध्ये कितव्या स्थानावरती घसरण झालेली आहे? 117व्या स्थानावरती. अर्जेंटिना या देशाचा जो फुटबॉल संघ आहे तर तो सध्या या फिफा क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरती आहे. प्रश्न क्रमांक 33. नोकरा सौर ऊर्जा प्रकल्प डॅश डॅश या राज्यात उभारण्यात आला आहे? याचं उत्तर आहे राजस्थान. नोकरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे? राजस्थान या राज्यामध्ये. आणि या प्रकल्पाचं लोकार्पण जे आहे तर ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34. कसोटीत 500 बळींचा टप्पा गाठणारा रविचंद्र अश्विन डॅश डॅश हा भारतीय गोलंदाज बनला आहे? याचं उत्तर आहे दुसरा. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा ओलांडणारा आपला रविचंद्र अश्विन कितवा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे? तर दुसरा. पहिले भारतीय गोलंदाज कोण होते कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा ओलांडणारे? तर ते होते अनिल कुंबळे. अनिल कुंबळे यांच्या नावावरती कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 619 विकेट आहेत. आणि रविचंद्र अश्विन यांनी ही जी कामगिरी केलेली आहे कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेण्याची तर ती त्यांनी 98व्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये केलेली आहे. म्हणजे 98व्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये त्यांनी 500 बळींचा टप्पा ओलांडलेला आहे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा ओलांडणारा रविचंद्र अश्विन हा जगातील कितवा गोलंदाज ठरलेला आहे? तर जगातील हे कितवे गोलंदाज ठरलेले आहेत? 90. हे दोन्ही मुद्दे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. कसोटीमध्ये 500 बळींचा टप्पा ओलांडणारा रविचंद्र अश्विन हा दुसरा भारतीय, मात्र जगातील जर विचारलं तुम्हाला तर हा जगातील 9वा गोलंदाज ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे? याचं उत्तर आहे हर्षवर्धन पाटील. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? हर्षवर्धन पाटील यांची. प्रश्न क्रमांक 36. 16वी जागतिक सामाजिक मंच 2024ची बैठक डॅश डॅश येथे होत आहे? याचं उत्तर आहे काठमांडू. नेपाळची राजधानी जी आहे काठमांडू या ठिकाणी 16वी जागतिक सामाजिक मंच 2024ची बैठक म्हणजेच वर्ल्ड सोशल फोरमची बैठक जी आहे तर ती सुरू आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 37. मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे विशाखापट्टणम. विशाखापट्टणम या ठिकाणी 19 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान मिलन नौदल सरावाची 12व्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे. कोणत्या ठिकाणी? विशाखापट्टणम या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 38. ग्राहक संरक्षण अन्न आणि नागरी पुरवठा केंद्रीय मंत्रालयातर्फे डॅश डॅश हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ई जागृती. ई जागृती हे जे पोर्टल आहे ते पोर्टल कोणत्या मंत्रालयातर्फे लॉन्च करण्यात आलेलं आहे? ग्राहक संरक्षण अन्न आणि नागरी पुरवठा केंद्रीय मंत्रालयातर्फे. प्रश्न क्रमांक 39. डिजिटल कारभारात जगात भारत डॅश डॅशव्या स्थानी आहे? याचं उत्तर आहे तिसऱ्या. डिजिटायझेशनमध्ये आपला भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे? तर तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर अमेरिका. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन आणि आपला भारत आहे तिसऱ्या क्रमांकावरती.
प्रश्न क्रमांक 40. डिजिटल कारभारामध्ये डॅश डॅश हे राज्य देशात प्रथम स्थानी आहे. याचं उत्तर आहे कर्नाटक. डिजिटल कारभारामध्ये आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती राज्य कोणतं आहे? कर्नाटक. आणि दुसऱ्या क्रमांकावरती राज्य आहे आपलं महाराष्ट्र. कशामध्ये? डिजिटल कारभारामध्ये. डिजिटल कारभारामध्ये जगामध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे, तर आपलं महाराष्ट्र देशामध्ये किती स्थानी आहे? दुसऱ्या स्थानी. प्रश्न क्रमांक 41. भारतातील पहिला फ्रेंच फिल्म फेस्टिवल डॅश डॅश येथे सुरू झाला आहे. याचं उत्तर आहे कोलकाता. आपल्या भारतातील पहिला फ्रेंच फिल्म फेस्टिवल कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे? कोलकाता या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 42. बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॅश डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे. याचं उत्तर आहे निखिल जोशी. बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD कोण बनलेले आहेत आता? तर निखिल जोशी. प्रश्न क्रमांक 43. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँकेचा पुरस्कार डॅश डॅश या बँकेने पटकावला आहे. याचं उत्तर आहे साऊथ इंडियन बँक. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँकेचा पुरस्कार कोणत्या बँकेने पटकावलेला आहे? आपल्या भारतातील साऊथ इंडियन बँकेने. प्रश्न क्रमांक 44. लोकप्रियता रेटिंगमध्ये डॅश डॅश राज्याचे मुख्यमंत्री अव्वल स्थानावर आहेत. याचं उत्तर आहे ओडिसा. ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री सध्या नवीन पटनायक हे लोकप्रियता रेटिंगमध्ये आपल्या देशामध्ये अव्वल स्थानावरती आहेत. त्यानंतर याच रेटिंगमध्ये दुसऱ्या स्थानावरती आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. तिसऱ्या स्थानावरती आहेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. आणि चौथ्या स्थानावरती आहेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. प्रश्न क्रमांक 45. जगातील पहिला लाकडी उपग्रह डॅश डॅश प्रक्षेपित करणार आहे. याचं उत्तर आहे नासा आणि जपान. जगातील पहिला लाकडी उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे? जपान आणि नासा. नासा जी आहे तरी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे आणि जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे जाक्सा. जपानची अंतराळ संशोधन संस्था कोणती आहे? जाक्सा. याचा फुल फॉर्म होतो जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. आणि हा जो लाकडी उपग्रह आहे तर तो लिग्नोसॅट आणि मॅग्नोलिया या लाकडापासून बनवलेला आहे बघा. आणि आता आजच्या व्हिडिओमधील पाहूयात तुमच्यासाठीचा प्रश्न. 19 फेब्रुवारी 2024 रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी केली आहे? याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न काय आहे? 19 फेब्रुवारी 2024 रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी केलेली आहे? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यातील जे काही चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी वन लायनर स्वरूपामध्ये बघितलेले आहेत. तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल किंवा समजली असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. याचबरोबर तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन्स बटन क्लिक करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर चालू घडामोडीच्या किंवा या व्हिडिओच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.